ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आज वीकेंड आहे आणि आम्ही सकाळी उठलो. आमचा ब्रेकफास्ट वगैरे वगैरे काही झालेलं नाही आहे आणि आमचं ठरलं होतं की अनायाला वीकेंडला स्विमिंगला न्यायचंच. ऑलरेडी स्विमिंग पूल सुरू होऊन 3-4-8 दिवस झाले, पण आमचं काही जमलं नाही तब्येतीमुळे. पण आता ऊन आली म्हणते बस सांगते. तर 9 वाजलेले आहेत. आम्ही उठलो आणि डायरेक्ट तिला आता नानू थांब बेटा, तिला तयारी करून देतो आहे. तिला स्विमिंगसाठी रेडी करतो आहे रोशन आणि ऊन व्हायच्या आधी तिला स्विमिंगला जाऊन घेऊन येतो आणि मग त्यानंतर आपलं सगळं होत राहील. आम्ही असा विचार केला थोडा वेळ तरी तिला स्विमिंग करून घेऊ, कारण ती मुलांना खाली बघते आणि तिला स्विमिंगला जायचं खूप एक्साइटमेंट आहे. सो चला मग आता ती कशी स्विमिंग करते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते आणि त्याचबरोबर आज दिवसभरात काय काय होतं हे सुद्धा आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते. माझे काही प्लॅन्स आहे की मी म्हणजे वीकेंडला मोस्टली मील प्रेप करून ठेवत असते पूर्ण वीकडेसाठी. ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला लागतात त्याने स्वयंपाक करणं आपलं एकदम सोपं होऊन जातं. सो त्या सगळ्या गोष्टीसुद्धा तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बापरे नानू स्वतः घालते. अरे वा छान दिसतंय ग नानू तुला. हा चला पटपट लावा. आणि हे बॅरियर बूस्ट बॉडी लोशन आहे जे स्विमिंगसाठी म्हणजे स्किनला थोडं प्रोटेक्ट करतं, कारण तिथे केमिकलचं पाणी असतं. सो तिला लावून घेऊन जातो आम्ही. कुठे चालली तू? मज्जा येणार आहे तुला? कशी करणार आहे तू स्विमिंग? चला करा डुबुक डुबुक. चला स्विमिंग करतो. स्विमिंग अशी अशी अशी. नानू हाय. ये मामा आमची फोटो काढ. छान. पहिले ट्राय करलं की याद करलं कसं. काय तर मान नानू. बाय बाय बाय. चलते का घरी? सो आता 10:30 वाजले आहेत. ते अजून स्विमिंग करतायत. मी म्हटलं आपला इथे उभं राहून काही फायदा नाही, कारण त्यांना भूक पण लागली असेल. मला घरी येऊन ब्रेकफास्टची प्रिपरेशन करायची आहे. त्याचबरोबर माझे वीकेंडचे काही कामं असतात घरातली. स्पेशली मी चटण्या वगैरे बनवून ठेवत असते, कारण रोशनला जेवणाबरोबर चटण्या लागतात. एक लसूण आणि पीनट्सची चटणी जी कोल्हापूर साईडला सोलापूर साईडला बनवली जाते ती मी गोव्यावरनं येताना आणली होती आणि तेव्हाच मला ती खूप आवडली. सो म्हटलं ती पण आपण बनवून ठेवू. सो असं काहीतरी आज मला प्रिपरेशन करून ठेवायची आहे. सोबत अद्रक लसणाची पेस्ट पण बनवायची असते, पण ते मी दुपारी निवांत अद्रक पहिले लसूण सोलावं लागेल, त्याच्यानंतर पेस्ट बनवायची. सो ती सगळी कामं आहे. त्यांना सुरुवात करूया म्हटलं. सो पहिले ब्रेकफास्ट रेडी करते, म्हणजे ते आल्यावर त्यांना लगेच ब्रेकफास्ट मिळेल खायला आणि त्यानंतर मग मी ह्या सगळ्या गोष्टी करते. म्हणजे चटण्या वगैरे बनवणं म्हणा किंवा सगळ्यात मोठं काम म्हणजे तूप बनवायचं आहे मला. सो जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मी या हँड ब्लेंडरचा कम्प्लीट रिव्ह्यू तुमच्याशी शेअर करेल, किंवा यामध्ये काय काय त्या गोष्टी आहेत आणि त्याचा यूज कसा कसा होतो. सो हे सगळं तुमच्याशी मी शेअर करणार आहे. सो हे मेन युनिट आहे आणि हे अगारोचं हँड ब्लेंडर आहे आणि बाकी इतक्याच आता त्याला अटॅचमेंट्स दिले आहे. याने विस्कसुद्धा होतं, चॉपिंगही होतं. यामध्ये बघा चॉपिंग दिलेलं आहे, याच्यामध्ये आपण चॉपिंग करू शकतो. आणि यामध्ये आपण असं कुठलं कोल्ड कॉफी बनवायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी बनवू शकतो आणि वेगवेगळ्या अटॅचमेंट्सने आपण ते करू शकतो. सो त्यातले काही गोष्टी मी तुम्हाला आज रेसिपीज जे मी बनवणार आहे तर याचा यूज करून मी बनवणार आहे. या हँड ब्लेंडरमध्ये तुम्हाला मिळतात 2 ब्लेंडिंग मोड्स, रेग्युलर आणि टर्बो. यामध्ये 1000 वॅटची पॉवरफुल मोटर आहे आणि 15000 RPM स्पीड आहे, म्हणजेच ब्लेंडिंग अगदी स्मूथ आणि फास्ट होते. आणि त्याचबरोबर 9 ॲडजस्टेबल स्पीड लेवल्स आहेत, म्हणजेच परफेक्टली ब्लेंडिंग आपण कंट्रोल करू शकतो. आणि यात असलेल्या टर्बो मोडमुळे स्टक झालेलं फूड सुद्धा लगेच क्लिअर होतं.
हे वापरत असताना आपल्याला फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, ते म्हणजे कंटिन्यू 2 मिनिटपेक्षा जास्ती वापरायचं नाही. 10 ते 15 सेकंडचा रेस्ट घ्यायचा आहे मोटरसाठी. 1.2 मीटर्स लॉंग कॉर्ड आहे आणि बिल्ड क्वालिटी खूप स्ट्रॉंग आहे आणि ड्युरेबल सुद्धा आहे. तर सगळ्यात पहिले मी मोटरला इथे विस्कर अटॅच करून घेतलं आणि त्याच्यापासून मी आता लोणी बनवणार आहे. एकाच भांड्यामध्ये पटकन ते काम झालं. तुम्ही बघू शकता लोणी वेगळं झालेलं आहे आणि पाणी वेगळं निघालेलं आहे. सो बघा मस्त असा लोण्याचा गोळा माझा तयार झालेला आहे आणि भांड फक्त एक भरलंय. मी हेच तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये सांगत होते की मला ह्याच्यासाठी पाहिजे होतं की तूप बनवताना माझे 5-6 भांडे भरतात चक्क आणि ते मग धुवायला त्रास होतो. तुपाचे भांडे धुवायला खूप त्रास होतो. सो म्हणून म्हटलं फक्त एकाच भांड्यामध्ये विस्क केलं, त्याच्यामध्येच गोळा तयार झाला, कढईमध्ये टाकला आणि उकळवून घेतलं ते तूप. सो बघा एकदम फास्ट आणि अगदी 5 मिनिटात माझं हे विस्क करून झालेलं आहे. एका बाजूला तूप मी इथे तापवत ठेवलं होतं कढईमध्ये आणि आता मला चटणी बनवून घ्यायची होती. सो इथे शेंगदाणे सगळ्यात पहिले मी छान भाजून घेतलेले आहे आणि शेंगदाणे भाजण्याचा शॉट घ्यायचा मी विसरली. ते भाजून त्याचे थोडेसे शिलके काढून घेतले. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. गरम झाल्यावर त्यामध्ये जिरं टाकलं, लसणाच्या काही कळ्या टाकलेल्या आहेत आणि जे शेंगदाणे भाजून घेतले होते तेही याच्यामध्ये टाकले. लसूण 2 मिनिटं होऊ दिला आणि त्यानंतर शेंगदाणे टाकलेले आहेत कारण शेंगदाणे ऑलरेडी भाजलेले होते आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं, सोबतच तिखट टाकलं. आता ही चटणी मी माझ्या पद्धतीने बनवली आहे जशी मला समजली. पण कुणी जर कोल्हापूर सोलापूर साईडचे असतील आणि त्यांना ही चटणी बनवण्याची योग्य पद्धत माहिती असेल तर प्लीज मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि ते सगळं थंड झाल्यावर मी इथे ब्लेंडिंग जारमध्ये काढून घेतलं आणि त्यानंतर इथे हे बघा मशीन लावलेलं आहे अगारोचं, म्हणजे मोटर लावलं आणि त्याने इतकं छान असं पटकन ब्लेंड होऊन गेलं. ती मला ॲक्च्युली चटणी खूप जास्ती बारीक पण करायची नव्हती. मिक्सरमध्ये केली असती तर खूप बारीक झाली असती. सो असं काहीसं टेक्स्चर मला हवं होतं आणि एक्झॅक्ट असं टेक्स्चर मिळालं. सो मस्त अशी ती चटणी आता 8 ते 10 दिवसासाठी मी एका जारमध्ये भरून ठेवली. कोणासोबत बोलताय तू? गट्टू मामा सोबत. बरं बोलून घे. आणि त्यानंतर आज मला आंब्याचा रसही बनवायचा होता. सो इथे छान असे आंबे कट करून घेतले. मी अशा पद्धतीने करते म्हणजे ना फार हातही भरत नाही आणि पटकन असा रस तयार होतो. फार वेळ लागत नाही या पद्धतीने. तुम्ही कसा बनवता नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आंब्याचा सगळा गर मी या जारमध्ये काढून घेतला आणि त्यानंतर आता मला हे विस्क करून घ्यायचं होतं. सो त्याच्यासाठी जो स्टेनलेस स्टीलचं इथे अटॅचमेंट आली होती ना ती मी मोटरला लावली आणि त्याने बघा अगदी 2 मिनिटात छान असं माझा आंब्याचा रस तयार झालेला आहे. आणि इथे स्पीड लेवल ॲडजस्टमेंट सुद्धा आहे. सो आपण कॉफी वगैरे बनवत असेल तर आपल्याला थोडीशी हाय स्पीड लागेल, पण आता मला रस बनवायचा होता म्हणून अगदी लो स्पीडवर मी इथे करून घेतला. आणि मी जेव्हा असं काहीसं बनवते ना ते सगळ्यात पहिले मला अनायाला द्यायचं असतं की तिचं रिॲक्शन काय आहे, तिला आवडतं की नाही. सो सगळ्यात आधी इथे ग्लासमध्ये मी काढून घेतला आणि त्याला छान गार्निश सुद्धा केला आणि मग तिला खायला दिला आणि तिचं रिॲक्शन बघा किती छान आहे. दिस इज सो नाईस आहे ते. काय आहे ग नानू? व्यवस्थित म्हण, मला कळलंच नाही तू काय बोलली. हो ना तेच आहे ते स्विमिंग मुळे आवाजचा बदल आहे. हो ना नानू? नानू मम्माला नाही देणार तू थोडस? मस्त. सो तुम्ही हे आंबे बघू शकता. मी हे देवगड हापूस मागवलेला आहे आणि मी तुम्हाला स्पेशल याच्यासाठी दाखवत आहे कारण मी हा सेकंड टाइम मागवला आहे. आता बऱ्यापैकी सगळं आवडलं माझं. चटण्या वगैरे बनवून झाल्या आणि घरातलं तिकडे तूप पण तयार झालेलं आहे. तूप गाळून ठेवते मी आता. त्याच्या आधी ना अनाला भूक लागली असं म्हणून आंब्याचा रस बनवून दिला हँड ब्लेंडरने. तो एकदम पटापट झाला. मला या आंब्याबद्दल तुम्हाला सांगायचं होतं. हा देवगड हापूस आहे आणि मी हा एका वेबसाईटवरनं मागवला आहे. मी सेकंड टाइम मागवला म्हणून मी तुम्हाला सांगते आहे एवढं आवर्जून की एकदम भारी टेस्ट वाटली मला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे होम डिलिव्हरी होते आणि त्यातल्या त्यात एकदम प्रॉपर असे आंबे येतात. याच्या आधी पण मी 12 आंबे मागवले, 12चे 12 एकदम छान आले होते. टेस्ट पण खूप छान वाटली म्हणून आता सेकंड टाइम मागवला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप गोड आहे आंबा. अनायाला पण खूप आवडला आणि मी तर नो शुगरवर आहेच, म्हणजे मी शुगर नाही खात आहे. त्याचबरोबर मी अनायाला पण शुगर देत नाही आणि आंब्याच्या रसामध्ये शुगर जाते पण या आंब्यात शुगर टाकायची अजिबात गरज नाही आहे. तो एवढा गोड आहे आणि म्हणूनच मी तुम्हालाही सजेस्ट करेल की जर तुम्हाला पुण्यात किंवा मुंबईत किंवा अजून कुठे देतात रोशन डिलिव्हरी? पिंपरी चिंचवड, अजून
आय डोंट रिमेंबर, पण मी कार्ड आहे त्यांचं, ते दाखवते तुम्हाला, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. किंवा तुम्ही त्यांची वेबसाईट पण मी मेन्शन करते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, कमेंटमध्ये पण मी पिन करते त्यांची वेबसाईट वगैरे. तर त्यांची वेबसाईटवर जाऊन तुम्ही प्राइजेस वगैरे पण चेक करू शकता. किती 1600 रुपयेचे 12 ना? आपण 1600ला. हां, तर 1600ला आम्ही 12 मागवले. तर तुम्ही प्राइस त्यांच्या वेबसाईटवर जाऊन करंट प्राइस जे काय असेल ते तुम्ही चेक करू शकता. आणि कॉन्टॅक्ट नंबर पण शेअर करते, जर का तुम्ही वेबसाईट नाही चेक केली, डायरेक्ट तुम्ही कॉन्टॅक्ट केला तरी ते तुम्हाला सांगतील. त्यांच्या बॉक्समध्ये त्यांचं कार्ड आलंय. हां, त्यांच्या बॉक्समध्ये कार्ड आलंय, मी तुम्हाला कार्ड दाखवते त्यांचं. आणि मस्त वाटले मला, म्हणून म्हटलं ठीक आहे तुमच्याशी शेअर करावा हा जेन्युइन रिव्ह्यू. सो तुम्हाला जर कुणाला आंबे मागवायचे असेल, हापूस आंबा, तर एकदम मस्त आहे. आणि ते त्यांचे देवगडला त्यांचं बहुतेक काही फार्म वगैरे आहे. हां, बाग आहे, त्यांची स्वतःची बाग स्वतःची आहे. हो, तर मग तिथनं ते येतात आणि पुण्या मुंबईत डिलेव्हरी पण आहे. मला वाटतं 1-2 दिवसात डिलेव्हरी येऊन जाते. हां, 2 दिवस लागले, 2 दिवसात येऊन जाते, डिलिव्हरी मिळून जाते. तुम्ही पण ट्राय करून बघा नक्कीच. आणि माझं तूपही तयार झालं होतं, थंडही झालं होतं. म्हणते चला आपण ते भरून ठेवून देऊ. सो इथे मी गाळून ठेवून दिलं. बघा, भरपूर असं तूप आणि छान निघालेलं आहे. आणि आता संध्याकाळ झालेली आहे. मी दिवसभर फारसा शूट केला नाही, कारण ऑलरेडी सकाळी बऱ्यापैकी कॉन्टेंट शूट झालं होतं. आणि मला तर शूट करायला खूप काही गोष्टी असतात किंवा मला खूप काही बोलायचं असतं, खूप काही शेअर करायचं असतं. पण प्रॉब्लेम अशी होते की व्लॉग खूप मोठे होतात. मी प्रयत्न करते की 20 मिनिटाच्या खाली व्लॉग्स झाले पाहिजे, पण ते होत नाही. माझे 22 मिनिटं तर मिनिमम असतो आणि काही काही तर 25 मिनिटावर जातं. तेव्हा मला असं वाटतं अरे बापरे, मोठा झालाच. आणि मी एकदा बोलायला सुरुवात केली की मी अशी सुटते, तर त्याच्यामुळे म्हटलं नाही आपण दिवसभर काही शूट करू नये, कारण मला काही गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या होत्या या, जे आता मी तुमच्याशी बोलणार आहे. सो म्हणून मग दुपारनंतर थांबवलं आणि मस्त मॅच एन्जॉय केली आज दिवसभर. आज आम्ही दोघंही मुंबई इंडियन्सचे फॅन आहोत, त्याच्यामुळे मग मुंबई इंडियन्सची मॅच आम्ही न चुकता बघतोच. आज दुपारची होती तर ती बघितली आणि विकेंड आला तर मग एकदमच छान होता आमच्यासाठी. मग त्यानंतर मॅच बघून आता फ्रेश झालो. रोशन आणि अनाया खाली गेलेले आहेत, मला जायचं आहे. काही गोष्टी घ्यायच्या अनायासाठी, म्हणजे स्विमिंगसाठी. तिला ट्यूब ॲक्च्युली आमच्याकडे आहे, पण तो एकदम छोटी बेबी होती ना ती, 6 मंथ्सची वगैरे, तेव्हासाठीचा होता. त्याच्यात ते बसून पाय टाकून वाला होता. आता तिला तो पाहिजे राऊंडवाला, म्हणून तो घ्यायला आम्ही जाणार आहे. प्लस 1-2 गोष्टी घ्यायच्या आहेत, ते आम्ही घेऊन येतो. म्हणून आम्ही फ्रेश झालो आणि विकेंडात जरा बाहेर गेलं तरी फ्रेश वाटतं. मला आणखी एक छान गोष्ट तुमच्याशी शेअर करायची ती म्हणजे, कारण बऱ्याच लोकांना अनायाचे सगळे अपडेट्स माहिती करून घ्यायचे असतात. कारण सगळ्यांना बऱ्याच जणांना, बऱ्याच सबस्क्रायबर्सला अनाया एवढे बाळ आहे किंवा अनायापेक्षा छोटे आहे किंवा अनायापेक्षा थोडे मोठे आहे, तर त्यांना अनायाच्या काय काय ॲक्टिव्हिटीज आहे किंवा काय काय माइलस्टोन्स तिचे होतात ते जाणून घ्यायला इंटरेस्ट असतो. आणि म्हणून मी म्हटलं हे पण तुमच्याशी शेअर करावं. सो मी आता जेव्हा अमरावतीवरनं परत आली, आता त्याला 15-20 दिवस होत आहे, तेव्हापासून आम्ही तिला कम्प्लिटली डायपर फ्री ठेवायचं असं ठरवलं. पहिले 2-3 दिवस मेस झाली, तिला नाही कळत होतं. आणि मी एक गोष्ट नोटीस केली, आम्ही खूपदा ट्राय केलं आहे, म्हणजे आम्ही याच्या आधी असं ट्राय केलं होतं की तिला पहिले पॉट्टी ट्रेन करू, म्हणजे ती एकदाची पॉट्टी आम्हाला सांगायला लागली की मग आपण तिच्या सुसूचं बघू, की तिला नंतर सुसूचं सांगू, कारण ते सोपं आहे. कारण पॉट्टी जर केली तर मग खूप मेस होते, म्हणून मग आम्ही तिला पॉट्टी ट्रेन करायचं मागच्या 2-3 महिन्यापासून ट्राय केलं होतं. तर ती बऱ्यापैकी 50% टाईम पॉट्टी सांगायची, पण मग 50% टाईम नाही सांगायची, कारण तिला माहिती होती की डायपर आहे, केली तर चालून जाते. मग आम्हाला असं वाटलं अशाने काही होणार नाही आहे, म्हणून मग आम्ही डायपर सोडलं तिचं. आत्ता 20 दिवस झाले. तिला दिवसभर घरात आम्ही डायपर घालत नाही, झोपताना पण घालत नाही. आता म्हणजे पहिले घातलं झोपताना दुपारी 1-10 दिवस, मग 10 दिवसानंतर ते पण सोडून बघितलं. तर तिला ती पण सवय लागली की दुपारी झोपायच्या आधी शुशू करून यायची आणि मग गादीवर नाही करायची, आणि मग झोपेतून उठल्यावर ती सुसू करत जाते. आणि मी तिला म्हणते रोज, वाव नानू तू शुशू नाही केली. सो ती एकदम हॅपी होती की मम्मा मी शुशू नाही केली. आणि मग तिला कळतं की हां आता मला इथे सुसू नसते करायची बेडवर, मग उठल्यावर बाथरूममध्ये जाऊन सुसू करते. सो अशा प्रकारे तिची आता ती म्हणजे पूर्णपणे पॉटी ट्रेंड झालेली आहे. आणि सुसू पण ती करत नाही घरात, ती बरोबर वॉशरूममध्ये जाऊन सुसू करते. आणि फक्त आता एवढं राहिलं आहे की जेव्हा आम्ही बाहेर जातो तेव्हा तिला डायपर घालतो, कारण बाहेर मग कुठे जायचं ना, मग प्रश्न पडेल की सुसूला कुठे जायचं, तर तेव्हा तिला डायपर घालतो. फॉर्च्युनेटली तिची अजून ती फेज आलेली नाही आहे की नाही आता मला डायपर घालायचंच नाही. तर भरपूर मुलांचं काय होतं, एकदा डायपर सुटलं घरातलं किंवा ते बाहेर किंवा रात्री पण घालायला नाही म्हणतात. अजून तरी अनायाचं तसं होत नाही आहे, ती घालू देते आम्हाला. सो आम्ही बाहेर जाताना डायपर तिला घालतो आहे, प्लस रात्री झोपताना घालतो आहे. आणि आम्ही ब्रेस्ट फिडिंगचा जेवढा मला अनुभव आला होता ना, त्याच्यानंतर मी ठरवलं आहे कुठल्याच गोष्टीला असं हावी होऊन जायचं नाही की हे मला करायचंच आहे, हे मला सोडायचंच आहे. हळूहळू गोष्टी करायच्या. म्हणून आता रात्रीचं सध्या तिचं आहे डायपर,
ते बघेल मी कधीतरी, त्याच्यावर पण काम करू, कसं करायचं बंद ते बघू. पण सध्या तरी ती आता डायपर फ्री आहे दिवसभर. हे एक अपडेट मला तुमच्याशी शेअर करायची होती. त्याचबरोबर केसांबद्दलच्या खूप कॉमेंट्स आल्या की ताई केस छान वाटत आहे, हेअरस्टाईल कुठली आहे, तर त्याच्यासाठी थँक्यू. सगळ्यांना आवडली माझी हेअरस्टाईल. आणि ही लेअर कट आहे, पण जास्ती लेयर्स दिसत नसतील तुम्हाला कारण शॉर्ट हेअर असल्यामुळे. जेव्हा मोठे असतात तेव्हा ते अशा प्रॉपर लेअर दिसतात, पण मी लेअर कट केलेली आहे. मला अजून एक अपडेट तुमच्याशी शेअर करायची होती की आता तुम्ही बघत असाल चॅनलवर छोटे मोठे प्रमोशन्स तुम्हाला दिसत आहे. अजून फार असे पेड प्रमोशन फार आलेले नाही आहे, पण जे काय आलेलं आहे ते मी घेतलेले आहे आणि तुमच्याशी त्याचा पॉझिटिव्ह फीडबॅक शेअर केलेला आहे त्या प्रोडक्टबद्दलचा. तर मला एकच सांगायचं आहे की तुम्ही नेहमी विश्वास ठेवा की मी चांगलेच प्रमोशन्स घेईल आणि चांगलेच कोलॅबरेशन्स किंवा चांगलेच प्रोडक्ट्स तुमच्यापर्यंत आणेल. कारण मी तुम्हाला 1-2 इथे स्क्रीनशॉट्स दाखवते की असे पण कोलॅबरेशन्स येतात, पण मी ते नाही घेत. म्हणजे आतापर्यंत मला यूट्यूबसाठी येत नव्हते, पण इंस्टाग्रामसाठी मी मागच्या 2 वर्षापासून 2-2.5 वर्ष झाले मी कोलॅबरेशन्स करते. खूप छान छान ब्रँड्सचे मी कोलॅबरेशन केलेले आहेत, पण ज्याने माझ्या फॉलोअर्सला काही हार्म होईल किंवा ह्या गोष्टी मी सजेस्ट नाही केल्या पाहिजे, ज्या मला पटत नाही, ते मी कधीच कोलॅबरेशन्स करत नाही. सो इथे सुद्धा आता सुरू झाले म्हणून मी हे सगळं बोलते आहे की इथे पण मी ती काळजी नेहमीच घेईल की यूट्यूबवर पण ज्या गोष्टीपासून तुम्हाला काही हार्म होईल किंवा निगेटिव्ह इन्फॉर्मेशन जाईल किंवा चुकीची इन्फॉर्मेशन स्प्रेड करण्यात येईल असे कोलॅबरेशन्स मी कधीच घेणार नाही. चांगलेच प्रोडक्ट्स तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेल, जे मी यूज करते किंवा मी जे यूज नसेलही केले पण प्रोडक्ट चांगले आहे, ट्राय करायला पाहिजे तर मी ट्राय करेल आणि तुमच्याशी नक्कीच त्याचा रिव्ह्यू शेअर करेल. सो असं काहीसं आहे. आता हे बघा, हे जे अनवॉन्टेड 21चं मला कोलॅबरेशन आलं होतं, मी क्लिअरली त्यांना नाही म्हटलं. खूप सारे इन्फ्लुएन्सर याचं कोलॅबरेशन करतात, पण मला नाही वाटत ते केलं पाहिजे, कारण याने हार्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतो कुणाचा, कुणाला ते सूट होईल कुणाला नाही होईल सांगता येत नाही. तर या केसमध्ये थोडीशी आपण डॉक्टरच्या रिकमेंडेशननेच ते घ्यायला पाहिजे असं मला तरी वाटतं, आणि म्हणून मी त्यांना क्लिअरली नाही म्हटलेलं आहे. त्यानंतर ॲस्ट्रॉलॉजीचे कोलॅबरेशन्स मला कितीतरीदा आले आहेत, कितीतरीदा आले आहे. इंस्टाग्रामसाठी पण आलं, यूट्यूबसाठी पण आलं, पण मी ते कधीच घेतलं नाही कारण ॲस्ट्रॉलॉजीवर मला तरी फारसा विश्वास नाही आणि मला असं वाटत नाही की लोकांना मी त्यामध्ये फसवलं पाहिजे किंवा त्याच्यात कुणाचे पैसे अडकले पाहिजे, आणि म्हणून मी ते कोलॅबरेशन पण कधीच करणार नाही. सो मला एवढंच सांगायचं याच्यापासनं की तुम्ही ट्रस्ट करू शकता, आणि तुम्हाला कधीही कुठल्या कोलॅबरेशनबद्दल वाटलं की ताई हे तू नव्हतं घ्यायला पाहिजे किंवा हा प्रोडक्ट चांगला नाही आहे, ते पण तुम्ही मला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगत जा. मी नेक्स्ट टाईम त्याची काळजी घेईल. किंवा एखाद्या प्रोडक्टबद्दल तुम्हाला खरंच जाणून घ्यायचं की हो ताई तू कोलॅबरेशन केलं पण खरंच हा प्रोडक्ट चांगला आहे का, हे मला तुम्ही नक्कीच कॉमेंटमध्ये विचारा. मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये त्याच्याबद्दलचा जो काही रिव्ह्यू असेल पॉझिटिव्ह निगेटिव्ह तो मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेल. सो फक्त मला एवढं सांगत होतं, यू कॅन ट्रस्ट मी चांगलेच कोलॅबरेशन्स नेहमी घेईल, आणि हे जे काही कोलॅबरेशन्स येत आहे ते तुमच्या साथीमुळेच येणार आहे. आता येत आहेत तुमच्या मदतीमुळेच, आणि याच्या पुढे पण जर येतील तर तुमच्या साथीमुळेच. तर म्हणून तुम्हाला आता मी ते सांगते. आता व्ह्यूज बघा आपल्या चॅनलला बऱ्यापैकी येतात, म्हणजे शॉर्टला ना एक 30,000पर्यंतची रेंज आहे, आणि मोठ्या व्हिडिओला पण 5,000 मिनिमम व्ह्यूज येतात. कधी 6, 7, 8, 9, 10,000 पण चालले जातात कुठल्या व्हिडिओला. सो जर सगळ्यांनी सबस्क्राईब केलं तर मला खरंच हेल्प होईल आणि मी छान ग्रो होईल. आणि मला असं वाटतं की तुमच्यापैकी ज्या लोकांना माझे व्हिडिओज बघायला आवडतात त्यांना पण असं वाटत असेल की मी ग्रो झाली पाहिजे, तर तुम्ही सबस्क्राईब अजून केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, आणि असंच तुमचं प्रेम नेहमी राहू द्या. आजचा व्लॉग मी इथेच संपवते कारण आपला व्लॉग परत खूप मोठा होईल. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या असंच एका छानशा व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.